तिची मोठी सावली या आमच्या नव्या सेगमेंटमध्ये ममता, तुझं मनापासून स्वागत. ममता सिंघवी या एक सायंटिस्ट आहेत आणि विशेष म्हणजे अमेरिकेच्या विश्वविख्यात स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्रसिद्ध केलेल्या सायंटिस्टच्या लिस्टमध्ये जगातल्या टॉप 2% मध्ये ममता सिंघवी यांचं नाव झळकलेलं आहे. अत्यंत मानाचा समजला जाणारा हॉल ऑफ फेम अवॉर्ड हा त्यांना मिळालेला आहे. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच फॉर युअर वॉर्म इंट्रोडक्शन. म्हणजे स्कूलिंग कसं होतं तुझं? माझं स्कूलिंग होऊनही 20 वर्ष झालंय आता. Okay. त्याच्यापेक्षा जास्तच असतील. सिनियर कॉलेजला माझं BSc झालंय. अच्छा. पण मी मला असं होतं की ठीक आहे, मी जे काही करेल त्या फील्डमध्ये बेस्ट बेस्ट कर, करायचं. हे तुला आतून जिद्द होती तुझी. हा. हा. तर मी तेव्हा असं फील्ड मला पाहिजे होतं, असं सब्जेक्ट की जे थोडं युनिक आहे किंवा ते थोडं इंटरेस्टिंग असेल. तर मायक्रोबायोलॉजी तेव्हा खूप नवीन होतं आणि लोकांना माहितच नव्हतं तो सब्जेक्ट काय. अच्छा. तर मी त्यामुळे तो सब्जेक्ट निवडला. पण तू त्याची काही पहिला इन्फॉर्मेशन घेतली होती काय असतं मायक्रोबायोलॉजी मध्ये, की तू नवीन घेऊन टाकलं असं काय? नाही, मला एक जण होते तिथे पॅथॉलॉजिस्ट. अच्छा. मी त्यांच्याकडे गेली, त्यांना मी विचारलं की मायक्रोबायोलॉजी मध्ये काय करू शकते मी पुढे वगैरे. तर त्यांनी CMLT DMLT वगैरे केलं होतं. तर त्यांनी मला सांगितलं की BSc मायक्रोबायोलॉजी करू शकतो, नंतर ते CMLT DMLT करून तुम्ही हे करू शकतात पॅथॉलॉजी लॅब वगैरे. अच्छा. तर ते एक मला माहित होतं. पण मी कधीही असा विचार नाही केला की PhD पण होऊ शकते आणि मग कधी सायंटिस्ट म्हणजे पुढचं चित्र तुला काही नव्हतं. एक्झॅक्टली, काहीच नाही. पण तुला हे होतं की मला जे करायचं ते मला एकदम बेस्ट करायचं, हे आतून होतं. फक्त असं होतं की पाठीवर कौतुकाची कोणी थाप मारेल किंवा सपोर्ट करेल, चल मी तुझ्या बरोबर येते, मी तुझ्या बरोबर येतो, असं घरातून कोणी नव्हतं. नव्हतं, तसं नव्हतं. पण मी BSc मध्ये मला ते क्लिअर होतं की बेस्ट करायचंय. तर BSc मध्ये मी टॉपर होती. आणि मला असं वाटलं की आता मी टॉप केलंय तर ऍटलिस्ट मला ते अलाउ करतील. ऍटलिस्ट त्यांना म्हणजे आतून तुला ते होतच की मला शिकायचंच आहे. करेक्ट. आणि नंतर मग BSc झाल्यावर मला मास्टरसाठी म्हणजे पुणे युनिव्हर्सिटीला करायची इच्छा होती. तर माझ्या सरांनी माझा फॉर्मही भरला होता. जे HOD होते मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटचे, शेलार सर म्हणून. तर त्यांनी माझं म्हणजे फॉर्म वगैरे भरला, माझं लिस्टमध्ये नावही आलं. पण त्यांनी तुझ्यातलं टॅलेंट ओळखलं होतं आणि त्यांना माहित होतं की ही काय ते पुढे नक्की चांगलं करणार. करेक्ट. मग पण त्यांनी म्हणजे त्यावेळी घरच्यांनी खूप अपोज केला. नंतर कसं बसं म्हणजे मी म्हटलं तिथे नाही तर ऍटलिस्ट मला जळगाव जवळ आहे धुळ्यापासून तसं, आणि जळगावमध्ये काही रिलेटिव्ह आहेत आणि माझा एक कझिन भाऊ पण होता. तर त्यामुळे घरच्यांनी ते अलाउ केलं. पण ऍडमिशन साठी वगैरे ते कुठे आले नाही. तर मी गेली स्वतः आणि ऍडमिशन वगैरे स्वतःची केली, हॉस्टेल बघितलं, 2 वर्ष व्यवस्थित ते कम्प्लीट केलं कसं. आणि नंतर मग माझं लास्ट सेमिस्टर जेव्हा होतं तेव्हा आम्हाला प्रोजेक्ट असायचा लास्ट सेमिस्टर मध्ये. तर तेव्हाच माझ्यासाठी स्थळ बघणं चालू केलं होतं लग्नासाठी. तुला एवढं सगळं असं स्ट्रगल करावं लागलं तर तुझी चिडचिड व्हायची का घरच्यांवर कधी, की मला तुम्ही करू देत नाही म्हणून? कधी असे तुझे भांडणं व्हायची घरामध्ये त्यांच्याशी? फाईट एक आपण म्हणतो बाबा, असं आर्ग्युमेंट्स असं? नाही, मी तशी खूप शांत होती आणि अजूनही शांत आहे. तर तसं मी फाईट वगैरे नव्हती. पण मला असं होतं की मला करू द्या प्लीज वगैरे. तर पण शांततेने तू तुझे मार्ग काढत गेली. एक्झॅक्टली. आणि मला असं वाटतं टिल टुडे की जे काही होतं ना ते व्यवस्थित, म्हणजे ते डिसाइडेड आहे, ते होतं व्यवस्थित. फक्त आतून आपल्याला ती इच्छा पाहिजे. आणि पेशंटली आपण हँडल केल्या गोष्टी तर आपण त्याच्यावरती मात करू शकतो. म्हणजे जर समजा तू कदाचित वाद घातले असते तर ते कदाचित अजून स्टबर्न राहिले असते. चल, म्हणजे त्यांनी कुठेतरी तुला सपोर्ट केला की त्यांनाही आतून कळत होतं की आहे मुलगी हुशार. फक्त एक काळजीची भावना होती की बाबा बाहेर पाठवलं तर नको मुलीला, त्या काळजीपोटी ते पाठवत नव्हते. तसं म्हणजे असं काही स्पेसिफिकली अपोज तसा नव्हता. तेच जसं तुम्ही म्हटलं, काळजी, एक काळजी होती. आणि त्यावेळी त्यांचं पण म्हणजे कधी मला नाहीये, कारण त्यावेळी तसं होते सिच्युएशन की 20 वर्षापूर्वी, आधी 15 वर्षापूर्वी असं होतं की मुलींना एवढं नाही पाठवायचे. आणि पर्टिक्युलरली मारवाडी फॅमिलीज मध्ये खूप रेअर असायचं ते. आणि कदाचित शिकून कोणी काही केलेल्या मुली त्यांनी बघितल्या नव्हत्या की तिचं करिअर झालं तर आपल्या ममताचं पण होईल. त्यांना असं वाटत असेल लग्न झालं तर काय, BSc झालं केलं काय, MSc झालं केलं काय, त्यांना त्याच्यामध्ये काही फरक वाटला नसेल. इव्हन ते मलाही असं वाटायचं की मी BSc करते, MSc,
पण मला असं नाही वाटलं होतं कधीच, म्हणजे मला असं स्वप्नासारखं वाटतं की माझं लग्न अशा पर्सनशी झालं की जो खूप अंडरस्टँडिंग आहे, जो खूप म्हणजे ते खूप म्हणजे जॉब सेक्टरमध्ये आहे. ते सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत आणि असं खूप रेअर होतं की मारवाडी फॅमिलीजमध्ये की जॉब करणारा मुलगा बघतात. हा, तर मला असं वाटलं होतं की बिझनेसमॅनशीच होणार आहे आणि मग मी काय घरातच बसणार आहे. तर ते मला माहित होतं. तर त्यामुळे असं काही मी पण खूप असं विचार नाही कधीच नाही केला की मला जॉब करायला मिळेल. पण मला एवढं होतं की मला मास्टर्स करायचंय बस. म्हणजे तुला म्हणजे तू अनएक्सपेक्टेडली तुझं सगळं होत गेलं, तुला मिळालं, म्हणजे आतून एक इच्छा होती तर ती देवाने पूर्ण केल्यासारखं झालं असं आपण म्हणू शकतो. आणि मग लग्न झाल्यावर तर तुझ्या होप्स वाढल्या कारण तुला कळालं की हजबंड सपोर्टिव्ह आहे. तर मग त्यावेळेस त्यांच्या तुझ्याकडून काय अपेक्षा होत्या की तू त्यांना असं वाटत होतं की तू आता पुढचं शिकायला पाहिजे, म्हणजे हजबंडला तर वाटत होतं पण सासू सासऱ्यांचं काय म्हणणं होतं? तसं बॅकग्राऊंड जो आहे घराचा तसं आहे की सगळे वेल एज्युकेटेड आहेत. पण काही म्हणजे असं मोठ्यांचं कसं असतं घरात की लग्न झालं आहे तर आता घर सांभाळा. तर काय गरज आहे बुवा, म्हणजे सासू सासऱ्यांचं म्हणणं तसं होतं. आणि इव्हन रिलेटिव्ह वगैरे प्रत्येक वेळी अजूनही कधीतरी ते म्हणतातच, कशाला करते एवढं, काय करायचंय, घर बघायचं आपलं. तर ते नेहमीच होतं. आणि पण तू लक्ष देत मी म्हणजे थोडं इग्नोर करायची, कारण का आपलं एक काहीतरी गोल आहे. आता मी एक सेट केलं होतं माझं गोल आणि आता मला असं होतं की ते आपण आता अचीव्ह करायला पाहिजे का, कारण आधी माझे काहीच गोल्स नव्हते. लग्नानंतर माझ्या हजबंडने एवढा सपोर्ट केला, सपोर्ट पेक्षा मी सांगेल त्यांनी मला एनकरेज एवढं केलंय की तू बाहेर निघ, वर्क जॉब. म्हणजे माझी कारण 2 वर्ष गॅप झाला होता. लग्नानंतर मी US ला गेली हजबंड बरोबर, प्रोजेक्ट होता म्हणून. आणि नंतर जेव्हा आम्ही परत आलो त्याच्यानंतर ते गॅप झाल्यावर तुम्ही जॉब बघणं वगैरे, तर तेवढं कॉन्फिडन्स नव्हता. आणि तेही NCL सारख्या म्हणजे CSR NCL लॅब, म्हणजे नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, जी एक प्रीमियर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची लॅब आहे. तर तिथे एंट्री मिळणं खूप जणांचं ते एक स्वप्न असतं. तर तिथे तर मला म्हणजे म्हणजे मला कॉन्फिडन्स बिलकुल नव्हता, पण तरीही मला हजबंडने एनकरेज केलं की जा आणि बघ ऍटलिस्ट. तर मी गेली आणि लकीली मला असं वाटतं कधी कधी ना लक फॅक्टर खूप इम्पॉर्टंट आहे. कारण मी गेली तिथे ऍडव्हर्टाइजमेंट लागलेली होती आणि तो दिवस त्याचा शेवटचा दिवस होता अप्लिकेशनचा. मी अप्लिकेशन केलं तेव्हा तिथे आणि 3-4 दिवसांनी कॉल आला शॉर्टलिस्ट झाले म्हणून. तर इंटरव्ह्यूला अपियर झाली आणि इंटरव्ह्यू झाला आणि पण तिथे आम्हाला माहित पडलं होतं की ऑलरेडी एक्सपिरियन्स्ड लोक आहेत, तर आपलं होणं थोडं डिफिकल्ट आहे. पण माझा इंटरव्ह्यू चांगला झाला होता, बट आय वॉज नॉट शुअर. तर पण सिलेक्शन झालं, कॉल आला त्यांचा की तुमचं सिलेक्शन झालं. म्हणजे तू इतक्या वर्षांचा तुझा जो हार्डवर्क होतं, तर त्या सगळ्याचं तुला त्या मेहनतीचं फळ तुला त्या तिथे सिलेक्शन मिळून, कारण तो एक स्टेपिंग स्टोन झाला तुझ्या लाईफ मधला की त्याच्यानंतर तू मागं वळून परत काही बघितलंच नाही. करेक्ट. तर ते झाल्यावर मी मागे वळलीच नाही. आणि मग पुढची जर्नी अशी झाली का तेव्हाही मला असं नव्हतं, फक्त असं होतं की घरातून बाहेर पडायचंय, हजबंड एवढा सपोर्ट करतोय, तर म्हणून मला त्याच्यासाठी काहीतरी करायचं असं वाटत होतं. तर मी म्हटलं ठीक आहे. आणि ती प्रोजेक्ट असिस्टंटची पोस्ट होती. तो एक प्रोजेक्ट होता बायोमास टू लॅक्टिक ऍसिडचा आणि मी त्याच्यावर जॉईन झाली ऍज अ प्रोजेक्ट असिस्टंट. तर एक पर्टिक्युलर सॅलरी तुम्हाला मिळते आणि तुम्ही काम करतात त्या प्रोजेक्टवर. पण तसं PhDचं काहीच नव्हतं डोक्यात. पण 2-3 वर्ष मी काम केलं आणि माझं वर्क परफॉर्मन्स बघून माझे सर, म्हणजे जे सर होते गाईड, तर त्यांना असं होतं की तू PhDला का ट्राय नाही करत आहे. म्हणजे आतून जे तुझे हे होते ना की पहिल्यापासून की मला जे करायचं ते बेस्ट करायचं, तर ते बेस्ट तिथं पण दिसलं तुझं त्यांना. ते होतं. तर त्यामुळे त्यांनी मला म्हणजे सांगितलं की त्यांनी ऍडवाइस केलं की तू PhDला रजिस्टर करू शकते, तर ऍप्लिकेशन करून म्हणजे अप्लाय तरी कर, स्टार्ट कर. तर तिथे कसं असतं की जर तुम्ही 2 वर्षाचा तुमचा एक्सपिरियन्स आहे, रिसर्च एक्सपिरियन्स, आणि एक पेपर आहे, तर तुम्ही CSIR SRF सिनियर रिसर्च फेलोशिप म्हणून असतात, तर तुम्ही अप्लाय करू शकतात. तर ते तुम्हाला फंड्स तुला तिथून माहिती मिळाली.
तिथून मिळाली ती. ती आधी मला काहीच आयडिया काहीच नव्हती. माहिती नव्हतं. तर तिथून आपल्याला फंड्स मिळतात ओके. आणि नंतर तुम्ही युनिव्हर्सिटीला रजिस्टर करू शकतात. पुणे युनिव्हर्सिटी किंवा जे पण नियर बाय आहेत. तर तुम्ही आणि तेव्हा कसं झालं की CSIRच अकॅडमी झाली लकीली. अच्छा. तर मला ACSIR हून डिग्री मिळाली. हां. आणि अजून एक वे असतो तो मला नंतर माहित पडला, कारण का आधी एवढी इन्फॉर्मेशन नव्हतीच. तर तिथे ना एक CSIR JRF म्हणून पण फेलोशिप असते. अच्छा. तर ती CSIRच प्रोव्हाईड करतं, पण ही ज्युनियर रिसर्च फेलोशिप असते. त्याच्यासाठी तुम्हाला एक्सपिरियन्सची गरज नाही, पण तुम्हाला नेट एक्झाम क्लिअर करावी लागते. अच्छा. हां. जर तुम्ही क्लिअर केली तर तुम्ही CSIRच्या कुठल्याही लॅबमध्ये, इंडियामध्ये जेवढ्या लॅब आहेत तिथे तुम्ही अप्लाय करू शकतात आणि बेस्ड ऑन युअर इंटरव्ह्यू वगैरे यू गेट सिलेक्टेड. तर जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्ही PhDला रजिस्टर करू शकता. मी असं बघितलंय ममता, की खूपदा असं होतं ना, की जर समजा मुलींना पण असं एक वेल सेट फॅमिली मिळाली, की त्या कम्फर्ट झोनमध्ये जातात आणि त्यांना चलो अच्छा चल रहा है ना, तर त्या पण कुठेतरी म्हणजे फॅमिलीचा सपोर्ट ही गोष्ट वेगळी गोष्ट आहे. पण त्यांना मिळाला नाही मिळाला त्याचीही गोष्ट नाही. पण त्यांना स्वतःलाच आतून असं वाटतं, की जाऊ दे चांगलं चाललंय ना, तर त्या पण अशा जास्त तुझ्या इतक्या पुन्हा स्ट्रगल किंवा मेहनत त्याच्यामध्ये घेत नाहीत असं. तर ती तू घेतली, तुला सपोर्ट पण मिळाला, तू मेहनत घेतली आणि मग तो जर्नी तुझा चालूच राहिला. आणि एवढं करताना मग तुला ती एक्झाम पण क्रॅक करायची आहे, पुन्हा घर पण सांभाळायचंय, नवीन आहे सगळं, तर बाकी नवीन रिलेटिव्ह सगळे, तर त्याच्यामध्ये तुझी धांदल उडायची का? व्हायचा थोडा त्रास ऍक्च्युली. कारण का जसं मी ऑलरेडी मेन्शन केलं आमचं बॅकग्राऊंड, फॅमिली बॅकग्राऊंड, तर रिलेटिव्ह आले म्हणजे खूप काही करावं लागतं आणि म्हणजे घर आणि ऑफिस, तर ते थोडं डिफिकल्ट टास्क असतो आणि आय थिंक सगळ्यांसाठीच असतो तो, पर्टिक्युलरली विमेनसाठी असतोच. ते होतं, पण ना कुठेतरी असं होतं की ठीक आहे ना, हे तर आपण करतोच आहे, पण आपली पण काहीतरी आता स्वप्न मी बघायला लागली होती तेव्हा, स्टार्ट केली होती, कारण मला तसा सपोर्ट मिळत होता. तर मला खरंच काहीतरी, कारण का माझ्यापेक्षा ना माझ्या हजबंडना जास्त होतं की मी काहीतरी करावं. तर ते बघून मला एक एनर्जी मिळाली, इन्स्पिरेशन की नाही मला केलं पाहिजे आता म्हणजे. तर तसं ती एनर्जी, तो एक सोर्स होता माझ्यासाठी एनर्जीचा. तर त्यामुळे मला असं काही एवढा फरक नाही पडला. थोडं हार्डवर्क केलं, करावं लागलं, पण आय थिंक इट्स वर्थ. मग तुझ्याकडून म्हणजे मुलींनी घेण्यासारखं खूप काही आहे, की म्हणजे तू इन्स्पिरेशन आहे त्यांची, की लग्नानंतर सुद्धा एवढं सगळं करणं, की नॉट अ जोक. मे बी नाही, मी नक्कीच इन्स्पिरेशनल आहे तुझं काम. आणि आता तुझं PhD कम्प्लीट झालं, मग त्याच्यानंतर तुझं काय होतं, पुढचं पाऊल काय होतं? ते व्हेरी गुड क्वेश्चन. ऍक्च्युली हा क्वेश्चन ना प्रत्येकाला पडतो. जेव्हा PhD होते तर लगेच काही जॉब, जी ऍक्च्युअल सिच्युएशन आहे की PhD नंतर लगेचच जॉब इंडियामध्ये थोडे डिफिकल्ट असतात. असं नाही म्हणते मी नाही मिळत, पण थोडे स्ट्रगल असतात त्याच्यानंतरही. अच्छा. तर नाहीतर म्हणजे असं वाटतं की PhD केली आहे आता तर जॉब खूप इझिली मिळेल आणि खूप छान जॉब मिळेल, तर तसं नव्हतं. तर 3-4 महिने मी सर्च केला आणि मला कोणीतरी सजेस्ट केलं, की मी आधी विचारच केला नाही की मला घरचे कुठे बाहेर पाठवतील आउट ऑफ इंडिया पर्टिक्युलरली, आणि बिईंग मॅरिड, तर ते खूप डिफिकल्ट होतं. तर मी तसा कधी विचारच केला नाही की मला पोस्ट डॉक साठी कुठे बाहेर जाता येईल, तर तो ऑप्शन मी कधीच विचार नव्हता केला. पण नंतर मला माझ्या गाईडने सजेस्ट केलं की ऍटलिस्ट यू शुड अप्लाय. तर ती जी एक जपानमध्ये JSPS म्हणून एक फेलोशिप आहे पोस्ट डॉक साठी, तर त्याचा फुल फॉर्म काय, जॅपनीज सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ सायन्स. ती खूप प्रेस्टिजियस फेलोशिप आहे, गव्हर्नमेंट म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ जपान जे तर ते स्पॉन्सर करतात ते फेलोशिप फंडिंग. तर मला वाटलं की ते नाही होणार आहे आणि जस्ट अप्लाय करू, आपण ट्राय करू. तर मी ट्राय केला, अप्लाय केलं आणि फर्स्ट अटेम्प्ट मध्ये माझं ते क्लिअर झालं. तर मग ती मिळाली. आता नेक्स्ट काय, म्हणजे आता काय करायचं, मिळाली तर आहे, आता पुढे काय. पण आता असं होतं की मिळाली आहे आणि संपला तर घरचं स्ट्रगल स्टार्ट. तर माझी बिलकुलच हिंमत नव्हती, पण हजबंडचं असं होतं की तुला मिळाली आहे तर तू जा. तर आणि तो लॉंग ड्युरेशन होता, 2 वर्षाची. 6 महिने वगैरे असले तर स्टील मी विचार करू शकत होती की जाऊ आय कॅन गो. पण हजबंडचं होतं की नाही तू जा, मी हँडल करेल.
मी सगळं हँडल करतो. वा. तर मग मी त्याला एवढा कॉन्फिडन्स होता, तर मी गेली. पण इथे थोडं स्ट्रगल झालं, की प्रत्येकाने खूप क्वेश्चन्स म्हणजे खूप लोकांचे होते की का जायचंय, हसबंड इथे एकटा राहील तर तू तिथे म्हणजे कसं मॅनेज होईल वगैरे, आणि अजून सोसायटीमध्ये लोक काय म्हणतील वगैरे, खूप असे क्वेश्चन्स होते. पण आम्ही एवढं म्हणजे माझ्या हसबंडने पर्टिक्युलरली त्याने इग्नोर केलं. पण मला असं होतं की नाही, तो म्हणतोय तर आय शुड गो, आय मस्ट गो. तर मी त्याचा कॉन्फिडन्स बघून मला कॉन्फिडन्स आला आणि मग मी तो विचार केला की जातो आणि बघू, जाऊन जर नाही मी सर्व्हाइव्ह नाही करू शकली तिथे, तर देयर इज ऑलवेज अ चान्स की आपण परत येऊ शकतो. देन आय वॉन्टेड टू गिव्ह अ ट्राय. तर मी गेली आणि तिथून माझा तो सेकंड जर्नी स्टार्ट झाला. फर्स्ट जर्नी ते एनसीएल पर्यंत होता माझा पीएचडीचा, आणि मग नेक्स्ट स्टेप होतं की पोस्ट डॉक करायचं जपानमध्ये, जपान सारख्या कंट्रीमध्ये. आणि तो एक्सपिरियन्स म्हणजे माझ्या लाईफमध्ये मला असं वाटत होतं की मला खूप माझ्या लाईफमध्ये खूप चेंजेस झाले, खूप इम्प्रूव्हमेंट झाली, कॉन्फिडन्स वाढला, आणि तिथे मला खूप काही शिकायला मिळालं की जे मी पीएचडी मध्ये असताना इथे आम्हाला तेवढे इन्स्ट्रुमेंट्स हँडल करायला परमिशन नव्हती, किंवा एवढे इन्स्ट्रुमेंट्स नव्हते हाय एंड इन्स्ट्रुमेंट्स, तर ते आम्हाला तिथे यूज करायला मिळाले. म्हणजे तो जो निर्णय आहे तो की एकदम तो बेस्ट निर्णय होता. म्हणजे एवढं सगळं तो एक लाईफ टर्निंग होता माझ्यासाठी. तर तिथून माझी इम्प्रूव्हमेंट स्टार्ट झाली. त्याचं कसं आहे की जे ऍप्लिकेशन करतो ना आपण, तर तेव्हा ते सगळे तुमचे नंबर ऑफ पब्लिकेशन्स बघतात, इम्पॅक्ट फॅक्टर्स आणि अवॉर्ड्स वगैरे, ते म्हणजे ओव्हरऑल तुमचं परफॉर्मन्स कसं होतं पीएचडी मध्ये. तर मला पीएचडी मध्ये असतानाच माझे 11 पब्लिकेशन्स ऑलरेडी झाले होते, आणि 2 अवॉर्ड्स मला मिळाले होते. बेस्ट रिसर्च पेपरचे 2 अवॉर्ड्स सीएसआयआर कडून, आणि एकदा नॉमिनेटही झाली होती मी बेस्ट रिसर्च स्कॉलर म्हणून. तर आणि अलॉंग विथ दॅट अजून काही अवॉर्ड्स होते, तर ते ऍड करतात जेव्हा तुम्ही ऍप्लिकेशन करतात. कुठं पण पुढे जाण्यासाठी आपल्या फॅमिलीचा भक्कम सपोर्ट आणि पाठीवरती कौतुकाची थाप मिळाली तर म्हणजे आपल्याला बळ येतं पुढे जाण्यासाठी. डेफिनेटली. आणि तू आता जपानमध्ये होतीस, 2 वर्ष जपानमध्ये राहिली. म्हणजे असं असतं नेहमी, म्हणजे मी हे बघितलेलं की कामानिमित्त, जॉब निमित्त हजबंड फॉरेनला जातात, वाईफ इंडियातच असते आणि फॅमिली असते तिच्याकडे बघायला, त्यामुळे तिला सपोर्ट असतं इथून आणि त्या गोष्टी होतात. पण इथं उलट आहे, हजबंड इंडियामध्ये आणि तू फॉरेनलाच, तर त्याच्यामुळं बरेच कॉम्प्रोमाइजेस हजबंडला पण तुझ्या करावे लागले असतील, की कारण की कधी आपण म्हणजे बाहेर जातो, सगळ्या गोष्टी बाहेर गेल्या आपल्या मनासारख्या होतात असं नाही, तर आपण कामावून आलोय थकले, जेव्हा घरी येतो तेव्हा शेअरिंग होतं, तर त्यावेळेस ताण आपला जातो. तर तुम्ही दोघंही एकटे होता, बरोबर. तू तिकडे, तर तुलाही तिकडे कामाचा लोड असणार आहे, नवीन लोकांमध्ये तू होती, इकडे ते पण एकटे. तर त्यावेळेस मग तुम्ही शेअरिंग कसं असायचं तुमचं, की तुम्ही एकमेकांबरोबर बोलताना तुम्ही कसा टाइम सेट करायचा, किंवा तुमचं जे आपण म्हणतो की जे रिलेशनशिप आहे तर ते कसं मेंटेन केलं तुम्ही? ऍक्च्युली जसं मी ऑलरेडी मेन्शन केलं आधी, की माझ्यापेक्षा माझ्या हसबंडला होतं की मी जायला पाहिजे, तर ही वॉज व्हेरी वेल प्रिपेअर्ड. अच्छा, म्हणजे माइंडसेट होतं त्यांचं की राहावं लागणार आहे आपल्याला. व्हेरी वेल प्रिपेअर्ड. आणि उलट म्हणजे कसं होतं की तेव्हा ते व्हॉट्सअप वगैरे होतं ऑलरेडी, तर कॉलिंग वगैरे तर रेग्युलर आमचे व्हायचे, कम्युनिकेशन रोजच असायचं, अपडेट्स तू देत. अपडेट्स तर डेली ते व्हायचं. पण ऑफकोर्स काही स्ट्रगल असतात. आता त्यांना पूर्ण घर इथे मॅनेज करायचं, त्यांचं पण ऑफिस आहे ते मॅनेज करायचं. तर मी ते क्रेडिट मी त्यांना पूर्ण देते की त्यांनी खूप जास्त सपोर्ट केलंय आणि त्यांनी खूप म्हणजे त्यांना सफरही करावं लागलं, पण त्यांनी ते कधी मला रिअलाइज होऊ नाही दिलं. इव्हन मी तिथे होती, इथे काही झालं असेल तरी ते कधी मला फोनवर असं सांगितलं नाही. आपल्याला सगळ्यात जास्त काळजी केव्हा वाटते, थोडं आजारी पडलं असेल आणि आपण लांब आहे आणि घरातला आपला माणूस आजारी पडलं तर आपल्याला जी उलगल होती आणि आपल्याला असं वाटतं पुढच्या क्षणाला मी तिथे पाहिजे, असं आपल्याला होतं. करेक्ट.
ते होतं की एकदा असं झालं पण होतं सिच्युएशन की मला असं वाटायचं की मी आत्ताच निघू की काय, कारण का मला त्यांनी नाही सांगितलं, मला कुठून तरी माहित पडलं, म्हणजे कोणी दुसऱ्यांनी सांगितलं. पण बाय दॅट टाइम ही रिकवर्ड. तर त्यांनी सांगितलं की आता मी बरा आहे, तर काही गरज नाहीये यायची. पण ठीक आहे, म्हणजे त्यांना सिक झाले होते. पण तशी एक सिच्युएशन आली, पण ते स्ट्रॉंग होते म्हणून मी पण म्हणजे तिथे मॅनेज करू शकली. अदरवाईज मेंटली वी गेट डिस्टर्ब की कसं कसं काय मॅनेज म्हणजे आपल्याला आपली मेंटल हेल्थ पण जे म्हणतो किंवा आपण मेंटली पण खूप स्ट्रॉंग लागतो जेव्हा आपण असे काही पावलं उचलतो तर त्यावेळेस तर ते पण महत्वाचं आहे. पण मला असं वाटतं की तेव्हा मी एवढा विचारच केला नाही, ते ना असं नॅचरली सगळं झालं, सगळं होत गेलं आणि करत गेले. पण जेव्हा आता मी विचार करते ना की कसं केलं, मला नाही माहित ते कसं झालं, पण ते ऑटोमॅटिकली झालं. तर मला नेहमी असं वाटतं की एक काहीतरी पॉवर आहे की ते आपल्याला सपोर्ट करत असते आणि एक लक फॅक्टर आहे की तो नेहमी होता. मला तुझं जपानमध्ये मी असं ऐकलंय की खूपदा असे अर्थक्वेक्स वगैरे तिथे येतात, तर तुला ते माहित होतं का किंवा तसा काही तुला अनुभव कधी आला का तिथे? अनुभव म्हणजे एवढा टेरिफिक अनुभव होता तो माझा. मी जस्ट लँड केली आहे आणि तिसऱ्या दिवशीच अर्थक्वेक आला आणि मी जिथे होती त्या सिटीचं नाव फुकुओका आहे. ते सदर्न पार्टला आहे. तो एरिया एवढा सेफ एरिया मानतात ते लोक की 25 वर्षापासून मी जेव्हा गेली ना, ते म्हटले की 20-25 वर्ष झाले आतापर्यंत एकदाही तिथे अर्थक्वेक आलेला नाहीये. तर आय वॉज लाईक की ओके, म्हणजे हे छान आहे, सेफ आहे आपल्यासाठी. तर मी गेली आणि तिसऱ्याच दिवशी भूकंप, आणि तोही 8.7 इंटेन्सिटीचा. आणि लाईक मी घरात होती, 4th फ्लोअरवर माझं फ्लॅट होतं आणि एकदमच सगळे टेबल्स आणि बेड्स शेक व्हायला लागले. आणि जेव्हा बघितलं पहिल्यांदा मला वाटलं की काहीच नाहीये, म्हणजे काहीतरी लक्ष नाही दिलं आणि माझ्या ते डोक्यात नव्हतंच की अर्थक्वेक येईल. आणि जेव्हा सेकंड जो शेक झाला तेव्हा पूर्ण ते बेड आणि टेबल जे होते ना ते खूपच दूर असे गेले. तेव्हा मला लक्षात आलं की हे अर्थक्वेक आहे आणि मी जो पळाली आहे खाली, तर डायरेक्ट बिल्डिंगच्या बाहेर. तर तो जो एक्सपिरियन्स होता तो हॉरिबल होता. आता मला सांगायला म्हणजे मी खूप इझिली सांगते, पण मी खूप डिस्टर्ब झाले होते आणि खूप लोक म्हणजे फॉरेनर्सच होते. तर तो एक हॉरिबल एक्सपिरियन्स होता आणि मला तेव्हा वाटलं, मी खूप लिटरली आय वॉज क्राईंग आणि मला होतं की मला ह्या कंट्रीमध्ये राहायचंच नाही आता आणि मला निघायचं आता, जीवापेक्षा काय मोठं. तर सेकंड डे मी गेली ऑफिसमध्ये आणि त्या दिवशी रात्रभर झोपू नाही शकली, कारण का ते कंटिन्युअस त्याचे कधी काय होईल नाही, कंटिन्युअस ते शेक होतच होतं. त्यांचे जे अर्थक्वेक ते 2-3 दिवस कंटिन्युअस ते प्लेट्स बहुतेक रिअरेंज होतात ना, तर ते कंटिन्युअस त्याचे धक्के लागतच होते. तर त्यामुळे मी खूप डिस्टर्ब झाली होती आणि सुनामीची पण त्यांनी आशंका सांगितली होती की आशंका आहे, होऊ शकतं. तर तेव्हा मी डिसाईड केलं की मला जायचं आता रिटर्न. पण तेव्हा माझे जे तिथे प्रोफेसर होते सोनोमोटो सेन्से, तर ते म्हटले, ते 65 इयर्स ओल्ड आहे, तेव्हा 65 इयर्स ओल्ड होते. तर ते म्हटले की तू मला बघते म्हणे, मी अजूनही जिवंत आहे, तर तू पण जिवंत राहशील. तर हॅट्स ऑफ आहे त्या लोकांना की एवढे हार्डवर्किंग आहे ते लोक, प्रत्येक वेळी भूकंप येतात आणि ते फेस करतात. त्यांना बघून मला असं वाटलं की नाही, त्यांनी मला खूप कन्व्हिन्स केलं आणि आय थॉट आय शुड स्टे बॅक. ग्रेट. म्हणजे त्यावेळेस ज्यांनी तुला त्यावेळेस कन्व्हिन्स करणं म्हणजे ते पण खूप अवघड काम आहे, कारण की तुझ्यासाठी तो वेगळा एवढा डेंजर एक्सपिरियन्स होता आणि त्यामध्ये तुला कन्व्हिन्स करून तू इथे राहा हे सांगणं, तर त्यांची पण कमाल म्हणायची की ते तुला कन्व्हिन्स करू शकले या गोष्टीसाठी. आणि तिथे कसं एक न्यूज मध्ये लगेच येतं, तर इकडनं फोन चालू झाले, तर सगळेजण स्ट्रेसमध्ये आणि ते म्हणे आत्ताच्या आत्ता यायचं. तर तो वेगळाच ते हॉरिबल एक्सपिरियन्स होता, पण टोटली डिफरंट एक्सपिरियन्स. तोही एक पाहिजे होता, म्हणजे असं होतं की आता झालं असं वाटतं, चल होऊन गेला एकदाचा तो एक्सपिरियन्स मिळाला. जपानचं तुझं पूर्ण झालं, म्हणजे
मग किती वर्ष राहिलीस तू तिथे? जपानमध्ये 2 इयर्स 2 वर्ष होती. हा. आणि त्याच्यानंतर मग मी इंडियामध्ये जॉब सर्च करायला स्टार्ट केलं अच्छा. होतं हा, तिकडनं. हा. तर आल्यावर मग मी DS कोठारी म्हणून एक UGCची फंडिंग असते त्याच्यासाठी अप्लाय केलं हा. आणि लकीली आय गॉट दॅट. अच्छा. तर आल्यावर मग मी इथे पुणे युनिव्हर्सिटीला IBB डिपार्टमेंटमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ बायोइन्फॉर्मॅटिक्स अँड बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंट आहे. हा. तर तिथे मी UGC फेलो म्हणून जॉईन झाली. ओके. मग तिथे थोडं मला ते जे प्रोफाईल होतं किंवा जे प्रोजेक्ट अप्रूव्ह झालं होतं हा. तर तेवढं म्हणजे माझ्या इंटरेस्टचं मला थोडं एवढं हे नव्हतं, इंटरेस्टिंग नव्हतं वाटत. हा, हा. पण मी केलं ते प्रोजेक्ट 1 वर्ष केलं हा, हा. आणि त्याच्यानंतर म्हणजे तुला ते जास्त चॅलेंजिंग वाटलं नाही असं म्हणू शकतो आपण. चॅलेंजिंग नव्हतं. तर पण त्याचं काम मी 1 वर्षात झालं माझं. अच्छा. आणि आउट ऑफ दॅट वी हॅव पब्लिश्ड 1 पेपर म्हणजे रिसर्च आर्टिकल अच्छा. अँड 2 रिव्ह्यू आर्टिकल. अच्छा. तर 1 वर्षात मी म्हणजे सॅटिस्फॅक्टरी परफॉर्मन्स होता हा, माझा. हा, हा. आणि मी तिथे डिरेक्टर जे आहे डिरेक्टर IBB त्यांच्याबरोबरच तिथे काम केलंय. अच्छा. आणि नंतर मग मला ड्युरिंग दॅट पिरियड ना मी थोडं बघत होती. आणि त्यावेळेस काय झालं की माझा एक फ्रेंड आहे. तर त्याने मला सजेस्ट केलं की तू कोरियामध्ये एक चांगली फंडिंग फेलोशिप असते. तर नॅशनल NRF म्हणून तर नॅशनल रिसर्च फाउंडेशन फेलोशिप असते. ती पण गव्हर्नमेंटचीच असते. आणि तीही खूप प्रेस्टिजियस आहे कोरियामध्ये. जशी जपानमध्ये JSPS होती तशी इथे. तर त्याचं जे ऍप्लिकेशन फॉर्म आहे तेच 50 पेजेसचं होतं. तर ते खूप टिडियस जॉब होता तो. तर पण त्याने सांगितलं तू ट्राय कर एकदा. ममतानी साधं काम कुठलं केलंच नाही. तर मी ते ट्राय केलं आणि ते झालं फर्स्ट ह्याच्यात तेही झालं. आणि मग आता असं होतं की आता इथे 3 वर्षाचा माझा तो प्रोजेक्ट होता. तर मी 1 वर्ष केला आणि त्याच्यानंतर मग मला कोरियाचं ऑलरेडी लेटर आलं होतं. अवॉर्ड लेटर. तर आता मग माझे जे डिरेक्टर होते इथे IBBला तर त्यांना मी इन्फॉर्म केलं की अशी अपॉर्च्युनिटी आहे. तर तुमचं काय सजेशन आहे मी जाऊ का नाही. तर ती म्हटले की यू शुड गो. तर त्यांनीही छान सपोर्ट केला. आणि मग माझी जर्नी स्टार्ट झाली. पुन्हा घरातून परमिशन. तर तेव्हा ते सगळ्यांसाठी थोडं शॉकिंग होतं. पुन्हा चाललीस. तर ते होतं सगळ्यांसाठी शॉकिंगही होतं. आणि पण आता त्यांना असं होतं की ती एकदा गेली आहे तर ती राहू शकते. आणि इनिशियली मी सांगितलं होतं की 3 महिने किंवा 6 महिनेच राहील. आणि नंतर मी येऊन जाईल असं सांगितलं थोडं एक्सपिरियन्स गेन करून. पण ती फंडिंग कशी होती की 2 इयर्स प्लस 3 इयर्स अशी होती. तर 2 इयर्स जर तुमचं परफॉर्मन्स चांगलं झालं ते एक्सटेंड होतं. पण आय वॉज प्रिपेअर्ड की मला एवढं लांब राहायचंच नाहीये. तर 6 महिने किंवा 1 वर्ष मॅक्सिमम असं करेल. आणि मग मी म्हणजे ते डोक्यात ठेवून मी तिथे गेले. आणि गेल्यावर मग तिथलं काम वगैरे स्टार्ट केलं. ऑलरेडी जे काही इन्स्ट्रुमेंट्स लागतात किंवा काही केमिकल्स वगैरे सगळं ते ऑर्डर केले. आणि सडनली काय झालं 2 महिने तिथे गेली आणि लगेच कोविड स्टार्ट झालं. सगळ्यात आधी चायना आणि तिकडनं कोरियामध्ये आलं. आणि आम्ही लगेच मग मी फ्लाय केलं इंडियाला परत फेब्रुवारी 2 महिन्यातच. तिथे माझं स्टार्टही झालं होतं. मग आली इथे आणि 3-4 महिने तर ते लॉकडाऊन वगैरे मध्ये गेले. पण ऑलरेडी तो प्रोजेक्ट सँक्शन झालेला, फंडिंग आलेली आणि तिथे पण गव्हर्नमेंट त्यांचं नुकसान होत होतं गव्हर्नमेंटचं. तर मला प्रोफेसरचे खूप कॉल्स वगैरे रिस्पॉन्सिबिलिटी होती. तर मी तेव्हा कोविड मध्येच गेली जेव्हा फ्लाईट स्टार्ट झाल्या. पहिली फ्लाईट घेऊन. त्यावेळेस तर किती काळजी वाटली असेल सगळ्यांना की कोविड मध्ये तू गेली. आपण घराच्या पण बाहेर पडत नव्हतो आणि तू कोरियात गेली. करेक्ट. तेव्हा लॉकडाऊनच होतं. सगळे एअरपोर्ट्स बंद होते. फक्त काही स्पेशल फ्लाईट्स चालू होत्या. पण तरीही आय हॅड टू गो. देअर वॉज नो अदर ऑप्शन. तर आणि कारण मला असं होतं की आपलं मी सांगू शकली असती का मी आता येणार नाही म्हणून. कोविडचं तुझ्याकडे कारण होतं. पण मला असं होतं की आपली एक रिस्पॉन्सिबिलिटी होते की आपण इंडियन आहेत आणि तिथे जर आपण परत गेलो नाही तर इंडियाचं नाव खराब होईल. म्हणजे पुन्हा ते इंडियन्सला घेताना चारदा विचार करतील की घ्यावं की नाही. करेक्ट. तर मला ते नको होतं. तर मी गेली, रिस्क घेतली आणि
मग गेल्यावर ते सगळं जी प्रोसिजर असते कोविडची सगळी केली आणि नंतर मग तिथे कंटिन्यू केलं. वर्क तिथला एक्सपिरियन्स खूपच छान होता माझा अच्छा. आणि मला खूप काही दिलंय कोरियाने. ते मला आता असं माझं सेकंड होम आहे. ओ मला प्रोफेसरने ऑलरेडी कोरियाच्या सांगितलंय कोरियाच्या की प्रेमात पडली तू. हां, हां. आणि कारण का तिथे तुम्हाला ट्रीटमेंट तसं मिळालं. जर तुम्ही इफ यू आर गुड ॲट युअर वर्क, ते तुम्हाला दे विल ट्रीट यू लाइक क्वीन. अच्छा. तर तो एक्सपिरियन्स खूपच म्हणजे तू पुन्हा गेली ते पण खूप छान झालं असं म्हणू हां, शकतो आपण. करेक्ट. नाहीतर तुला हा एक्सपिरियन्स नसता मिळाला. हो. आणि तो हॉल ऑफ फेम अवॉर्ड जो मिळाला तो कुठल्या काळामध्ये मिळाला? तो मला 2021 म्हणजे इयर्सला कोरियामध्ये असताना? कोरियामध्ये असतानाच मिळाला आहे आणि तो 2021 पूर्ण 1 वर्षाचं जे परफॉर्मन्स असतं ना, अच्छा. तर त्या बेसिसवर ते सिलेक्शन करतात. तर त्या काळात कसं झालं, की मी 20 पर्यंत माझ्याजवळ काही पब्लिकेशन नव्हतं. नाही डिसेंबर मी परत जून 20 मध्ये गेली. तर 21 पर्यंत 1-1.5 वर्षात माझे खूप पब्लिकेशन्सही झाले. अच्छा. आम्ही पेटंटही फाईल केले. तर त्यामुळे म्हणजे 10 ते 12 पब्लिकेशन तेव्हा झाले होते आणि नंतर मी इंडियात आल्यावर 3 झाले. तर टोटल माझे तिथे 15 पब्लिकेशन्स झाले आहेत ओह! कोरियाहून आणि 3 पेटंट्स फाईल केले. त्याच्यामधला 1 एक्सेप्ट झालाय ऑलरेडी. 2 प्रोसेसमध्ये आहेत अजून अच्छा. आणि 2 बुक चॅप्टर्स. तर ते जे हॉल ऑफ फेम देतात ते हे सगळं कन्सिडर करून त्या बेसिसवर मगच देतात ते. हां. तर ते एक खूप छान क्षण होता तो, की हॉल ऑफ फेम मिळाला आणि ते मिळाला. पण मी 2021चा तो जो हॉल ऑफ फेम आहे ते 2022 मध्ये झालं आणि हां. मी एप्रिल 2022 ला इथे आली आहे. हां, 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 हां. तर येण्याच्या आधीच 2 महिन्याआधी मला तो तुला तो मिळाला. मिळाला अवॉर्ड. नंतर तुला ह्या जर्नीमध्ये खूप मोठी-मोठी मंडळी भेटली असतील. तर त्यातल्या काही भेटी तुझ्या कायमस्वरूपी लक्षात राहतील अशा पण घडल्या असतील. तर मला असं काही तू सांगू शकतेस का, की त्या भेटी तुझ्यासाठी खूप मोलाच्या होत्या? अशा कुठल्या भेटी तुझ्या लक्षात राहिल्या? हां, ऑफ कोर्स. फर्स्ट ऑफ ऑल तर माझे गाईड हं. एन-सी-एलचे. ओके. जर त्यांच्याकडनं मी खूप शिकली आहे आणि त्यांच्या गाईडन्स शिवाय मला नाही वाटत, की माझं पी-एच-डी पण झालं. एवढ्या चांगल्या पद्धतीने झालं असतं. हां. कारण का ॲट द एंड ऑफ पी-एच-डी आय हॅड 11 पब्लिकेशन्स आणि त्या बेसिसवरच मला जपानमध्ये सिलेक्शन झालं होतं. हं, हं. आणि जपानचा जो एक्सपिरियन्स होता, हं. तर तो मला इथे नेक्स्ट टाईम इंडियामध्ये जे इझिली म्हणजे मला फेलोशिप्स किंवा फंडिंग मिळाल्या, तर हां. त्या एक्सपिरियन्सवर मिळाल्या. तर जपानमध्येही मला जे काही टेक्निक्स म्हणजे स्किल्स वगैरे शिकायला मिळाले. तर त्याचं क्रेडिट मी माझ्या सेन्से सोनोमोटो सेन्सेला म्हणजे देते. म्हणजे हां, ते भेटले ते नसते तर तर हां, डेफिनेटली पुढची माझी जर्नी ना एवढी म्हणजे इझिली सक्सेसफुल किंवा सक्सेसफुल नसते नसती झाली. झाली. हां. तर मग ते झाल्यावर मी 1 वर्ष इंडियात होती आणि हां. नंतर मी जेव्हा कोरियात गेली, हां. तर प्रोफेसर बॉमसुक किम माझे मेंटॉर होते हां, तिथे. हां, हां. तर त्यांनी मला मल्टिपल प्रोजेक्ट्स दिले कारण त्यांनी बघितली माझी एबिलिटी हां. इनिशियली 6 मंथ्स. अच्छा. तर माझे खूप कोलॅबोरेशन्स झाले हां. तिथे. मला 11 स्टुडंट्स होते. लाइक 4 पी-एच-डी स्टुडंट्स, 3 एम-एस-सी स्टुडंट्स, 4 बॅचलर स्टुडंट, अच्छा. अंडर ग्रॅज्युएट. हां. तर टीम खूप छान मिळाली अच्छा. आणि वेगवेगळ्या टॉपिक्सवर मला काम करण्याचा त्यांनी चान्स दिला चान्स दिला. हां. आणि संधी त्यामुळेच मिळणं महत्वाचं आहे. हां. आणि त्यामुळेच माझे 15 पब्लिकेशन्स झाले हं. आणि त्या बेसिसवर मला म्हणजे ओव्हरऑल जो परफॉर्मन्स होता तिथे, त्या हं. बेसिसवरच मला हॉल ऑफ फेम आणि हॉल ऑफ फेम मिळालं. हां. पण तेव्हा असताना मला जेव्हा इंडियात येत होती, तर ही गोष्ट एक मिस झाली सांगायची, की जेव्हा आपण इंडियामध्ये आता रिसेंटली एक हां. 5-6 वर्षापासून हां. त्यांनी रिएंट्री फेलोशिप्स स्टार्ट ओके. केले आहे. हां. जे लोकं पर्टिक्युलरली बाहेर जातात इंडियाहून, हां. तर खूप सारे असे आहे, की ते येत नाही परत. हां. तर कारण आता की तिकडं मिळतात फॅसिलिटीज चांगल्या. ऑफ मग कोर्स इथं पुन्हा स्ट्रगल असं हां, समजू नको. करेक्ट. हं. तर मग जनरली कोणी विचार नाही करत, की परत यायचा. हं. तर त्याच्यासाठी इंडियन गव्हर्नमेंटने काही रिएंट्री फेलोशिप्स काढल्या आहेत. अच्छा. जसे एक रामालिंग स्वामी आहे आणि एक रामानुजन. अच्छा. तर या खूप प्रेस्टिजियस फंडिंग्ज आहेत हं. इंडियामध्ये. अच्छा. तर ते रिटर्न येण्यासाठी मग मी पण अप्लाय केलं हां. आणि माझं जे सिलेक्शन झालं ते खूप टीडियस असतं मिळणं रामलिंग बरोबर. स्वामी. हां. कारण पूर्ण वर्षातनं एकदा ते ॲप्लिकेशन म्हणजे ओपन होतं हां. आणि तेव्हा म्हणजे हजारो लोकं ॲप्लाय अप्लाय करतात. करतात
आणि टोटल आणि सगळ्या ब्रांचेस मधनं हा. टोटल 60-65 लोकांनाच ती फेलोशिप सगळ्या मिळते. बँचेस मध्ये फक्त मिळेल. 60-65. हम्म. तर त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं हा. आणि तेही कशामुळे, कारण का ओव्हरऑल जी जर्नी आतापर्यंत होती, journey. हा, तर माझे तिघी गाईड हम्म. डॉक्टर डी.व्ही. गोखले फ्रॉम NCL, हम्म. सोनोमोटो सेन्से आणि प्रोफेसर हम्म. किम बॉम्सो. हम्म. तर ह्या तिघांमुळे मला ही म्हणजे जिथे मी आज आहे हा, ते तर त्यांच्यामुळे. त्यांच्यामुळे मला ते संधी मिळाली. तर क्रेडिट गोज टू देम. खरंय. आणि त्याच्यामध्येही मी जसे तुम्ही विचारलं की काही अशा गोष्टी की लक्षात अनफॉरगेटेबल, राहतील. हा, तर 2-3 अशा गोष्टी आहे हा, की हा. फर्स्ट थिंग की जेव्हा मी जपानला गेली ना, हा. तर तेव्हा माझ्या सरांचा ईमेल आला हा. आणि ते म्हटले, ते कधीच प्रेस त्यांनी कधी केली नव्हती. इट्स रिअली हार्ड टू हिअर सच त्यांचं वर्ड्स. association मिळणं. हा, हा. ओके. हा. तर त्यांनी, मी गेल्यावर त्यांचा ईमेल आला की ममता, तुझं म्हणजे माझी R&D आता खूपच पथेटिक आहे तू हा. गेल्यानंतर, अच्छा. आणि वन शुड बी लकी टू गेट स्टुडंट्स लाईक यू. अरे. तर ते कधीच त्यांनी अप्रिसिएशन बोललं इझिली करत नाही नाही. ते, हा. पण त्यांनी ते केलं. ते मला तो मेल अजूनही मी म्हणजे सेव्ह असं केला की आहे. ते जे काम केलं त्या कामाचं तुझं चीज झालं त्यांच्या करेक्ट. एका हा, शब्दामुळं. हा, आणि माझ्यासाठी ती खूप मोठी मोठी अचिव्हमेंट गोष्ट आहे. आहे. हम्म. आणि सेकंड थिंग, म्हणजे जे प्रोफेसर कोरियामध्ये, हम्म. प्रोफेसर बॉम्सो किम, ते तर म्हणजे ते कधीच म्हणजे जेवढं मी ऐकलं होतं हा. की इझिली ते कोणाला क्रेडिट देतच नाही हा. ते लोक. हा. तर त्यांनी मला, मी येत होती जेव्हा इंडियामध्ये, त्यांनी हम्म. खूप ट्राय केलं मला, फर्स्ट ऑफ ऑल की तिथेच राहा, अच्छा. तुझ्या फॅमिलीला इकडे बोलव. त्यांनी खूप खूप ट्राय केलं, डिफरंट वेज त्यांनी यूज Use केले. केलं. मी तुला परमनंट पोझिशन हा, देतो, हा. सेटल करतो, हा, हे हा, करतो हा, सगळं. हा. त्यांनी मला ऑफरही केली पोझिशन. हम्म. पण अल्टिमेटली मला यायचं होतं. पण त्यांनी जेव्हा तो मेल केला, मी जेव्हा फायनली येत होती, हा. तर त्यांचा शेवटचा जो म्हणजे येण्याच्या आधीचा जो हा. मेल होता हा. की यू आर द बेस्ट पोस्ट डॉक रिसर्चर इन अवर लॅब. इंडियामध्ये तुला अजून कोणी भेटलं असं की ज्याने हा, तुला अप्रिशिएट केलं किंवा असं? हा, ऍक्च्युली मी जेव्हा कोरियाहून आली ना, तर हम्म. आम्ही जे प्रोसेस पेटंट केली होती लार्ज स्केलवर, तिथे आम्ही स्टडी केला होता. हम्म. आणि तो जो प्रोजेक्ट आहे तो बायोमास टू बायोफ्युएल्सचा आहे, अच्छा. बायोथेनॉलचा. इथेनॉल. हा, तर इथेनॉल प्रोडक्शन. इथेनॉल प्रोडक्शनचा हम्म. जे काही ते एक अल्टरनेटिव्ह आहे पेट्रोलचं किंवा पेट्रोल डिझेलला. फ्युएल्स. हा, तर आतापर्यंत कसं आहे की रिसर्च झालाय, असं नाही की त्याच्यावर रिसर्च करत नाहीये, खूप हम्म. वर्ष झाले रिसर्च चालू आहे. पण आतापर्यंत अशी कुठलीही कमर्शियल किंवा इकॉनॉमिकली व्हायबल प्रोसेस डेव्हलप झाली नव्हती, अच्छा. झाली नाही नाही अजूनही. झाली. हा. पण त्याच्यावरच आम्ही काम केलंय हम्म. आणि हम्म. आम्ही त्याच्यामध्ये डिफरंट अप्रोचेस यूज केले, मॉडर्न हम्म. टेक्निक्स हम्म. आणि हे. तर ती प्रोसेस खूप सक्सेसफुल झाली आहे. ओके. आणि ते मला ती जी आयडिया होती, मला असं वाटत होतं की मी जेव्हा इंडियामध्ये हा. परत येईल, हा. माझ्या हा. देशासाठी मी काहीतरी करावं करावं. असं. हा. हा. तर मला असं होतं की मी इथे अजून थोडं त्याच्यावर डिटेल स्टडी करेन आणि ते लार्ज स्केलवर आपण हम्म. इंडस्ट्री टाकू शकतो का, हम्म. गव्हर्नमेंटच्या हम्म. हेल्पने किंवा काही प्रायव्हेट कोणी इन्व्हेस्टर्स हा. जर मिळाले तर. हम्म. तर म्हणून मला नितीन गडकरींशी कॉन्टॅक्ट झाला क्या आणि बात है. त्यांना मी माझं CV पाठवलं आणि माझा म्हणजे मीटिंगचा एम काय आहे, ते ऑब्जेक्टिव्ह सांगितलं. ते हा. सांगितले. तर त्यांनी मला मीटिंगसाठी टाइम दिला हम्म. आणि त्यांच्या समोर मी माझं जे प्रोजेक्ट म्हणजे हा. जे प्रपोजल होतं हा. ते प्रेझेंट केलं. त्यांना आयडिया खूप आवडली. हा. पण त्यांचं एवढंच म्हणणं होतं की जे सबस्ट्रेट अवेलेबिलिटी किंवा जे दुसरे 1-2 फॅक्टर्स होते, अच्छा. तर ते थोडेसे त्यांना डिटेल पाहिजे. पाहिजे. अच्छा. तर ते म्हटले की तू हे कर आणि प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून मला परत भेट. तुझं तर त्याच्यावरती काम चालू आहे? हा, तर माझं काम त्याच्यावर चालू आहे आता. आणि इन फ्युचर म्हणजे इन फ्युचर मध्ये जर इथेनॉल हे एक मेन फ्युएल म्हणून जर जेव्हा येईल तेव्हा त्यात तुझा वाटा मुलाचा असणार. हा, छोटा वाटा तरी असेल कुठेतरी, नक्कीच असं. होपफुली. पण ऍक्च्युली आता ऑलरेडी स्टार्ट झालंय आपल्या इंडियामध्ये. 20% मिक्सिंग स्टार्ट झालंय, इम्प्लिमेंट झालंय. तर त्यांचा एम आहे की 50% आणि इन फ्युचर मे बी 80% फ्युएल म्हणून ते आपण युज करू. ते कम्प्लिटली रिप्लेस करायचं आहे आपल्याला. तर त्याच्यावर ते काम इन फ्युचर ते होणार. तुमच्यासारखे सायंटिस्ट असतील तर नक्की आपण होप करू की ते सगळं सक्सेसफुल होऊन 100% पर्यंत आपण येऊयात तिथे. होपफुली.
मला एक विचारायचं आहे की धुळ्यातली ममता, नंतर पुण्यात पाय ठेवलेली ममता आणि नंतर जपान, कोरिया सारख्या देशांमध्ये ठसा उमटवणारी ममता, ही जी घडत गेली, तर काय चेंजेस होत गेले ममतामध्ये? म्हणजे व्यक्तिमत्वामध्ये तुला तुझ्या पर्सनॅलिटीमध्ये काय चेंजेस वाटले? आधी मी जेव्हा धुळ्यामध्ये होती तर मी कधी ट्रॅव्हलही केलं नव्हतं आमच्या गावाच्या बाहेर. म्हणजे हार्डली हार्डली इंडिपेंडेंटली कधीही नाही. आणि हार्डली कधी 30 किलोमीटर 50 किलोमीटर पर्यंत ट्रॅव्हल केलेलं होतं. तर मला काहीच आयडिया नाही की म्हणजे कसं बाहेर एकटं कसं जायचं किंवा ट्रॅव्हल कसं करायचं. फक्त मास्टर्सच्या वेळेस जेव्हा मी निघाली बाहेर तर तेव्हा पण मला धुळे आणि जळगाव ती एक बस आणि तेवढं माहित होतं. तर एवढा कॉन्फिडन्स नव्हतं बाहेरच्या जगाचा बिलकुलच नाही. आणि शेल मध्ये ठेवलेलं होतं. करेक्ट. तर नंतर जेव्हा मी लग्न झालं आणि लग्नानंतर माझं जे ट्रॅव्हलिंग स्टार्ट झालंय तर एवढं जास्त ट्रॅव्हलिंग आहे की आणि ट्रॅव्हलिंग तर होतच आणि प्लस जेव्हा मी एनसीएल मध्ये एंटर केलं तर तेव्हा तिथे राहून तिथे कसं तो वेगवेगळे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणाहून सगळे लोक, असं नाही की पुण्याचेच होते, तर वेगवेगळ्या टाइप्सच्या लोकांशी आपण कॉन्टॅक्ट करतो किंवा त्यांच्याशी कम्युनिकेट करतो. तर तेव्हा जो एक्सपिरियन्स भेटतो आणि मोठमोठ्या सायंटिस्ट बरोबर आपले मीटिंग होतात, आपण डिस्कशन्स करतो, त्यांच्या गायडन्स मध्ये राहतो. तर तेव्हा विथ टाइम ना जेव्हा मी काम करत गेली, फक्त मी काम करत गेली, माझं एक्सपेक्टेशन काहीच नव्हतं असं, पण काम करत गेली आणि गोष्टी घडत गेल्या इन द फॉर्म ऑफ पब्लिकेशन्स, अवॉर्ड्स. तर मला तो कॉन्फिडन्स ना हळूहळू वाढायला लागला. आणि जेव्हा मला जीएसपीएस मिळालं तर तेव्हा तर असं वाटलं की काहीतरी आहे, थोडं तरी काही आहे म्हणून आपल्याला मिळालंय. नंतर जेव्हा कोरियात मिळालं तर तेव्हा असं वाटलं की म्हणजे कन्फर्मेशन होतंय. कधी कधी कसं होतं की बायलक मिळालं, तर 2दा-3दा टेस्ट झाल्या. आणि इव्हन माझा युएसहून मला समरहून कॉल आला होता त्यांच्या तिथे, पण मी युएसला गेली नाही ऍज अ पोस्ट डॉक म्हणून. त्यांना पूर्ण लॅब सेट करायची होती अरिझोना युनिव्हर्सिटी. तर त्यांचं लेटरही आलंय माझं, पण मला एवढं म्हणजे युएसला जायचं नव्हतं परत, लांब आहे म्हणून. हे जपान आणि कोरियामध्ये कसं आहे की माझं जे थीम आहे ना त्याच्यावर खूप काम होतं. तर त्यामुळे तुला आवडतं काम पण तिथं करता येतं. तर त्यामुळे मी माझं युएस, चायना, इस्रायल तिकडचे पण माझ्याजवळ सगळे लेटर्स आहेत. मी अप्लाय केले होते, तिथे झालेले आहे. पण मला जपान आणि कोरिया मी चूज केलं कारण का माझ्या जे थीमचं काम आहे तिथे खूप चांगल्या स्केलवर होतंय. तर त्यामुळे मी ते म्हणजे आता हा कॉन्फिडन्स आलाय की जिथे लाथ मारून तिथे पाणी काढ. नाही, पण मला असं वाटतं की माझ्या केसमध्ये मे बी लक फॅक्टर पण थोडं काम करते आणि मी हार्डवर्किंग आहे. ते म्हणजे मला ते कॉमेंट्स मिळाले, इव्हन ते कॉमेंट्स मला जपनीज आणि कोरियन्स कडनं मिळाले, जे स्वतः एवढे हार्डवर्किंग आहेत. तर मला वाटतं की हार्डवर्क जर तुम्ही करता ना तर तुम्हाला कधी कधी लेट त्याचा रिझल्ट मिळतो, पण खूप छान असतो तो रिझल्ट. मला एक विचारायचं की एवढ्या अचिव्हमेंट्स मिळून पण जमिनीवर कसं राहायचं हे कसं शिकवशील तू आजच्या पिढीला? आय थिंक अचिव्हमेंट्स, हे बघा, नथिंग इज परमनंट. तर तुम्ही असं अचिव्हमेंट, मला असं वाटतं की जेवढं जास्त तुम्ही शिकतात ना तेवढं तुम्ही हंबल होत जाता. राईट. आणि जेवढा तुमचा लाईफचा एक्सपिरियन्स वाढतो तुम्हाला जास्त गोष्टी जास्त माहित पडतात की अचिव्हमेंट इज ओके, म्हणजे तो एक पार्ट आहे, तो एक बाय प्रॉडक्ट आहे. पण बेसिक जे आहे ते आपलं ह्युमॅनिटी आहे. तर जे काही आपण करतो ते आपण सोसायटीसाठी करायला पाहिजे. तर आय डोंट थिंक की म्हणजे काहीही अचीव्ह केलं तर जास्त उडण्याची गरज नसते असं मला वाटतं. म्हणजे आजच्या पिढीला तुझा हा एक संदेश आहे की तुम्ही तुमचं काम बेस्ट करत राहा, त्याच्या फळाची अपेक्षा नका करू आणि आपल्या म्हणजे कॉन्ट्रीब्युशन आपल्या समाजाचं आपल्यासाठी आहे तर आपण ते परत केलं पाहिजे, आपण दिलं पाहिजे. करेक्ट. म्हणजे वी शुड म्हणजे बी फोकस्ड अँड वर्क हार्ड अँड कन्सिस्टंटली वर्क हार्ड. यू विल गेट, समटाइम्स इट मे टेक टाइम टू अचीव युअर गोल्स, but you will get with your determination, persistence and honest try. Honest.